नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत आजचा जो विषय आहे तो आधुनिकीकरण म्हणजेच डिजिटायझेशन म्हणूया किंवा संगणकीकरण झालेलं आहे, याचा फायदा आपल्या सहकार क्षेत्राला कितपत झाला आहे या विषयावरती थोडं आपण चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला थोडासा एक धावता आढावा घेता येईल याचा. आणि हा एक तुमच्या माहितीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा भाग आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जसं आपण बघतोय की जे कम्प्युटर आहे किंवा संगणक युगाचा जो सर्वात जास्त चांगला परिणाम आणि वाईट परिणाम सुद्धा आहे ऍक्च्युली याच्यामध्ये. जर नकारात्मक जर बघितला परिणाम ज्याच्यामध्ये म्हणजे जर आता एलपीजीचा जसा कालचा व्हिडिओ आपण बघितला, एलपीजी मुळेच ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आणि ज्या निगेटिव्ह परिणाम आहेत ते कसे झाले आपण त्याच्याबद्दल थोडंसं बघूया. ज्यामध्ये जसं मी काल सांगितलं तुम्हाला की ग्लोबलायझेशनमुळे किंवा जागतिकीकरणामुळे ज्या सहकारी कृषी संस्था आहेत त्यांचं आयातीमध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्यानंतर प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे ज्या बँकिंग क्षेत्र आहे त्यामध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण झाली. त्यांचा सहकारचा हिस्सा बऱ्यापैकी थोडा कमी झाला. त्यानंतर टेक्नॉलॉजीचं अडॅप्टेशन न झाल्यामुळे किंवा सहकार क्षेत्राने न घेतल्यामुळे बरेचशा सहकारी संस्था ज्या आहेत त्या बंद पडल्या. त्यानंतर उदारीकरणामुळे भांडवल निर्मिती करण्यास खूप कठीण जायला लागले. हे नकारात्मक बदल झाले. आणि जसं सकारात्मक बदलामध्ये जसं काल बघितलं आपण की डिजिटल पेमेंट्स उपयोगात आले. त्यानंतर ई मार्केटिंग, ई नॅम जसं आपण त्याचं उदाहरण घेतो. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण चर्चा करू शकतो. त्यानंतर क्लाउड मार्केटिंग किंवा क्लाउड अकाउंटिंग हा एक प्रकार तो बघितला आपण. आणि जसं सोशल मीडिया जे आहे, सोशल मीडिया जसं युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे किंवा फेसबुक वगैरे आहे, याच्या थ्रू सुद्धा आपण जास्त प्रमाणात वापर केला त्या गोष्टीचा. त्याचा आपण काल सर्व बघितलं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, जे सहकाराचं जे भविष्य आहे सहकार चळवळीचं, जसं आता एक उदाहरण घेतलं मोठ्या प्रमाणात जर चालणारं उदाहरण घेतलं तर ज्या आपण डे टू डे बेसिसमध्ये समजा आपण ट्रॅव्हल करतो, ज्याच्यामध्ये ओला, उबर वगैरे यासारख्या कंपन्या आहेत. आता यात सहकारी तत्वावर काम करणारी अजून एक संस्था रजिस्टर झाली मध्यंतरी, जिचं नाव आहे भारत टॅक्सी म्हणून. तर ह्या भारत टॅक्सीमुळे काय झालं की ही जी संस्था आहे भारत टॅक्सी, ही सहकारी तत्वावरच चालणारी संस्था आहे ऍक्च्युली. सो त्याचा कोर फायदा जो आहे तो बऱ्या ग्राहकांना आणि जे काही ड्रायव्हर बंधू आहेत त्यांना सुद्धा बऱ्यापैकी होणार आहे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. आता पायलट बँगलोर वगैरे त्या साईडला चालू आहे किंवा दिल्ली वगैरे साईडला चालू आहे. लवकरच पुणे, मुंबई वगैरे या सिटीमध्ये सुद्धा येईलच. पण आता या गोष्टी आपण बघूया कसं याचं भविष्य कशा प्रकारे बदलणार आहे. जर आपण अडॅप्शन केलं टेक्नॉलॉजीचं, जसं तंत्रज्ञानाचं किंवा संगणकाचं, तर त्या गोष्टी कशा बदलू शकतात. मोस्ट ऑफ द टाइम जे मोठा प्लॅटफॉर्म जर बघितला, कॉपरेटिव्ह सेक्टरचा जर सगळ्यात मोठा जर प्लॅटफॉर्म बघितला, जसं उबेर सारखा जो बेस्ट उबेरचं जर आपण उदाहरण घेतलं, उबेर ऍप सारखं ऍप्लिकेशन बेस्ड सेवा पुरवणे किंवा थोडक्यात आता प्रत्येक याच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीचा एक नवीन ऍप झालेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त ड्रायव्हरच हा स्वतः मालक असतो. जसं त्यानंतर एअरबीएनबी वगैरे तुम्ही ऐकलं असेल, हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये घर मालक स्वतः प्लॅटफॉर्मचे मालक असतात. घर मालक स्वतः याच्यामध्ये घर मालक स्वतः प्लॅटफॉर्मचे मालक असतात. तर त्यामुळे ही एक नवी क्रांती झाली, ज्याच्यामध्ये आता बरेचसे आहेत असे उदाहरणं ज्याच्यामध्ये आता हे कोऑपरेटिव्हचं जर समजा प्लॅटफॉर्म बेस्ड कोऑपरेटिव्हचं उदाहरण बघितलं, ज्याच्यामध्ये आपण समजा थोडक्यात एक मोठी उदाहरणं बघितली तर स्टॉकी युनायटेड, ज्याच्यामध्ये ही एक स्टॉकी युनायटेड म्हणजे ही एक फोटो लायब्ररी आहे ज्यामध्ये आणि कोऑपरेटिव्ह तत्वावर चालणारी एक फोटो लायब्ररी आहे स्टॉकी युनायटेड वगैरे. तर तुम्ही ते सर्च करू शकता गुगलला, त्याची पूर्ण माहिती मिळू शकते. म्हणजे थोडक्यात काय याच्यामध्ये की छायाचित्रकार जे आहेत म्हणजे फोटोग्राफर, ते आपले फोटो या प्लॅटफॉर्मवरती विकतात, ज्याच्यातून त्यांना फायदा होतो किंवा नफा मिळतो. थोडक्यात आपण चित्रीकरण जे आहे छायाचित्र त्याला विकल्यानंतर त्याची तुलना जी आहे तुम्ही गेटी इमेजेस मध्ये जर समजा फोटोग्राफरला गेटी इमेजेस मध्ये
याची जर तुलना केली आपण गेटी इमेजेस मध्ये फोटोग्राफरला साधारणपणे 20 ते 30% मिळतो हिस्सा, म्हणजे पे स्केल म्हणू शकतो आपण त्याला. तोच स्टॉकी इमेजेस मध्ये जर गेलो आपण, स्टॉकी युनायटेड मध्ये, तो साधारणपणे 50 ते 70%हून अधिक किंवा 75% मिळतो ऍक्च्युली. प्लस वर्षाअखेर जो नफा असतो तो सुद्धा वाटप केला जातो, डिवाइड केला जातो, डिव्हिडंड आपण म्हणतो त्याला. तर तो सुद्धा नफा आपल्याला म्हणजे त्या फोटोग्राफरला मिळतो ऍक्च्युली. भारतातलं जर समजा आपण उदाहरण घेतलं मोठं, तर किसान नेटवर्क आहे, ज्याच्यामध्ये जसं शेतकरी जे आहे ते थेट खरेदीदारांशी संपर्कात असतात किंवा जोडले जातात. ते एक भारतातलं मोठं उदाहरण. हे आपण जगातली उदाहरणं बघितली आहेत, त्याच्यापेक्षा बरेचसे आहेत. फक्त एक जनरल उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आज आपण शटर स्टॉक्स आहे, ऍडॉब आहे, बरेचसे अजून असे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती गोष्टी चालतात. नंतरचा काळ जो आहे त्याच्यामध्ये ब्लॉकचेन हा प्रकार आला. ब्लॉकचेनचा जो सहकारामध्ये काय फायदा झाला किंवा कशा प्रकारे सहकारामध्ये गोष्टी आल्या, हा पण खूप महत्वाचा भाग आहे ब्लॉकचेन मध्ये, की एक पारदर्शक आणि छेडछाड रहित किंवा कोणी त्याला आपण म्हणजे काही इश्यू होऊ शकत नाही किंवा प्रॉब्लेम क्रिएट करू शकत नाही, या प्रकारचं एक नेटवर्क म्हणू शकतो आपण, किंवा या प्रकारचं एक माध्यम ज्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपात सगळ्या गोष्टी तुमच्या सेफ राहतात. तो एक प्रकार आहे ज्यामध्ये याचा खूप जास्त फायदा सहकारी संस्थांमध्ये जे व्यवहार आहेत, म्हणजे डिजिटल बँकिंग असू द्या किंवा आपण इंटरनेट बँकिंग म्हणतो, हे ब्लॉकचेन तत्वावरती काम करतात. ज्याच्यामध्ये जर समजा काही भ्रष्टाचार होत असेल तर तो बऱ्यापैकी रोखला जातो किंवा होत नाही, कारण सर्व गोष्टी त्या आधारित असतात ब्लॉकचेन प्रणालीच्या आधारे. त्यानंतर यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट ही पद्धत पण आली पुढे, ज्याच्यामध्ये तुम्ही नफा वाटप असू द्या किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व ऑटोमॅटिक किंवा आपोआप कोणाचा हस्तक्षेप न करता त्या गोष्टी ऑटोमॅटिक होत गेल्या. एक मोठं उदाहरण जे आहे जर बघितलं तर जागतिक लेवलला इथिओपियामध्ये कॉफी जे कॉपरेटिव्ह संस्था आहे याने ब्लॉकचेन या पद्धतीचा वापर करून किंवा याला प्रणाली वापरून शेतकऱ्यांपर्यंत थेट पेमेंट या पद्धतीमध्ये त्यांनी काम केलं. खरं तर खूप चांगल्या प्रकारे चालत आहे ही गोष्ट. आणि दुसरा नेक्स्ट पार्ट आहे जसं AI आपण म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रकार, आणि याचा सहकारावरती काय परिणाम झाला किंवा कशा प्रकारे काम होऊ शकतं. साधारणपणे 2-1 पॉईंट आहे ज्याच्यामध्ये क्रॉप ऍडवायझरी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकार जो आपण शेतकऱ्यांबांधवासाठी झाला, ज्याच्यामध्ये शेतकरी सदस्यांना त्यांच्या शेतीची माहिती थेट मिळायला लागली. जसं आपण ChatGPT आहे, अजून बरेचसे प्रकार आहेत. खरं तर गुगलचं जेमिनी आहे, त्याला तुम्ही फोटो काढून पाठवता, हे तुमची प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ते तुम्हाला त्या पद्धतीचा तुम्हाला सोल्युशन मिळतं त्या AI द्वारे. त्यानंतर क्रेडिट स्कोरिंग AI हा प्रकार आला, ज्यामध्ये पतसंस्थांसाठी कोणाला कर्ज द्यायचं किंवा कोणाला नाही द्यायचं याचा योग्य निर्णय क्रेडिट स्कोरिंग AI मुळे ह्या पद्धतीत फायदा झाला. दुसरा जो आहे सप्लाय चेन AI, ज्याच्यामध्ये सप्लाय चेन आपण म्हणतो बऱ्यापैकी जर समजा माल कुठे किती आहे, जसं आपण एक जे शॉपकीपर्स असतात किंवा आता पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मेडिकल शॉपमध्ये बघा, त्यांच्याकडे कम्प्युटरवरती ते एंट्री करतात की ही गोळी दिल्यानंतर त्यांच्याकडे स्टॉक किती राहतो वगैरे, त्या पद्धतीमध्ये कुठला माल आहे, किती आहे आणि त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करता येऊ शकतं ते त्याच्यामध्ये मिळतं सप्लाय चेन AI मध्ये. दुसरा भाग जो आहे मेंबर्स मॅनेजमेंट किंवा मेंबर एंगेजमेंट म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये चॅटबॉट हा प्रकार आलेला आहे AIचा चॅटबॉट. म्हणजे ज्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक सदस्य जो आहे तो त्याच्या प्रश्नाची उत्तरं मिळत राहतात. सो हा एक बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसतोय आणि अजून बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. थोडासा अवधी लागू शकतो पण सहकारी संस्थेला पुढे येण्यासाठी यामध्ये, पण 101% बऱ्यापैकी ही लोक AIचा वापर करताना दिसत आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे फिनटेक ज्या कंपन्या आहेत किंवा डिजिटल बँकिंग म्हणू आपण किंवा डिजिटल सेवा पुरवणाऱ्या ज्या कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, याच्यामध्ये जसं निओ कोऑपरेटिव्ह बँकिंग जे आहे, निओ कोऑपरेटिव्ह बँक्स, आता ही जी बँक आहे पूर्णपणे डिजिटल आहे आणि त्यानंतर यामध्ये कमी खर्च आहे. त्यानंतर आणि ज्या सर्व्हिसेस आहेत बऱ्यापैकी चांगल्या सर्व्हिसेस आहेत. आणि पूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं आपण UPI द्वारे आपण पेमेंट्स वगैरे करतो, आता पतसंस्था सर्व UPI पेमेंटचा वापर करत आहेत. म्हणजे डिजिटल बँकिंग म्हणू शकतो. फिनटेक आणि डिजिटल बँकिंग हा प्रकार खूप जास्त महत्वाचा आहे.
आणि आता याच्यामध्ये कसं आहे, भविष्यातील गोष्टी ज्या आहेत ना सहकाराच्या, संगणकीकरणामुळे काय गोष्टी होऊ शकतात. आता आजचा जो सहकार आहे आणि उद्याचा सहकार कसा असेल याबद्दल थोडंसं आपण बघूया. जे आजचा जो सहकार आहे यामध्ये सभासदांना एकत्र यावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कशन करून करतात. कागदावरती बऱ्यापैकी नोंदणी आजही आहेत आणि कराव्या लागतात. खरं तर फक्त स्थानिक बाजारपेठा ज्या आहेत त्यांना बऱ्यापैकी वाव आहे. आता आहे म्हणजे हे सर्व ओपन नाही झालेलं, पण त्याला हळूहळू वेळ लागू शकतो. त्यानंतर हाताने काम करणार म्हणजे लेखी जे काम आहे ते बऱ्यापैकी अजून चालू आहे. त्यानंतर वयस्कर सदस्य जास्त आहेत आज तुम्ही जर बघितलं सहकार क्षेत्रामध्ये, तर ते एक भाग आहे. आणि उद्याचा जो सहकार आहे तो कशा प्रकारे असू शकतो, ऑनलाईन वोटिंग होणार, म्हणजे सदस्य एकत्र येतात त्याच्यापेक्षा जे ऑनलाईन वोटिंग असेल किंवा डिजिटल एजीएम हा प्रकार चालू होईल. जसं लॉकडाऊन मध्ये मे बी झालं असावं, झूमवरती मीटिंग वगैरे घेऊन एजीएम ज्या आहेत त्याप्रमाणे चालल्या असाव्यात. तुम्हाला माहिती असेल जे एजीएम अटेंड करतात त्या लोकांना. त्यानंतर ब्लॉकचेन खूप जास्त प्रमाणात वापरलं जाईल. पारदर्शकता चांगल्या प्रकारे होईल आणि पारदर्शक ट्रान्सपरंट नोंदी होतील सर्व ठिकाणी असं म्हणूया आपण. त्यानंतर ई कॉमर्सद्वारे देश आणि विदेशातले सर्व व्यापार किंवा बाजार जे आहेत ते जोडले जातील बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने. अजून एक्सपोर्ट होईल गोष्टी. नेक्स्ट जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, एआय पावर्ड ERP सॉफ्टवेअर्स जे आहेत ते बाजारामध्ये आता आहेत खरं तर, पण अजून जास्त प्रमाणात वापरले जातील. त्याचा जास्त प्रमाणात उपयोग केला जाईल एआयचा. पण एआय शिकणं पण गरजेचं आहे. जे लोक सहकारात काम करतात त्यांनी कृपया शिका एआय कशा प्रकारे काम करतात. त्याचा तुम्हाला म्हणजे एआय वापरणं म्हणजे कसं की तुम्हाला तो प्रॉम्प्ट देता आला पाहिजे खरं तर. त्यानंतर जे जसं वृद्ध सदस्य होते म्हणजे आहेत आजही, तर त्यामध्ये सदस्य जे आहेत तरुण आणि तंत्रज्ञान संपन्न म्हणू शकतो आपण, किंवा टेक्नॉलॉजी ज्यांना येत आहे किंवा जास्त ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी त्याला जमतं अशी लोक जास्त येऊ शकतात आणि येतील खरं तर. ज्यामध्ये आताच काळात बघितलं ती माहिती बऱ्यापैकी मिळत नाही किंवा त्याचा अभाव आहे, लोकांना नॉलेज नसल्यामुळे ते पुढील ज्या गोष्टी आहेत पुढील उद्याच्या काळामध्ये त्याच्या काळामध्ये डेटा ड्रिव्हन निर्णय घेतले जाऊ शकतील. डेटाच्या आधारे जो काही आहे निर्णय घेतला जाऊ शकतो, ज्यामध्ये एआय हे खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकतं. जसं आता आपण हे फक्त चॅटबॉट बघतोय किंवा जे एआय आहेत प्लॅटफॉर्म, जसं ओपन एआयचं आहे, चॅट जीपीटी वगैरे, आणि बरेचसे असे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये जेमिनाय आहे, गुगलचं, मेटा एआय आहे, फेसबुकचं, तर हे सर्व आहेत त्या गोष्टी. पण इथून पुढे एजंटिंग एआय पण येऊ घातलं आहे किंवा ते येणार आहे ऍक्च्युली. त्याचं पण काम मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळतील गोष्टी, त्या आपण बघूया त्याचा कसा परिणाम होतो. आजच्या ज्या संस्था आहेत त्या बऱ्यापैकी एकट्याच आहेत, फ्रेमवर्क नाहीये त्याला प्रॉपर, किंवा लोक त्यामध्ये काय म्हणतात त्याला बऱ्यापैकी ते एकजूटपणे काम नाही करत खरं तर. अजून म्हणजे आहे डिस्प्यूट असतात बऱ्याच ठिकाणी. उद्याच्या काळात हेच काय होऊ शकतं, जे प्रॉपर फेडरेशन नेटवर्क बनवू शकतं. थोडक्यात एकत्र खूप मोठी संस्था किंवा मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतं सहकाराचं, ज्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो एकीचे बळ, तर त्या पद्धतीमध्ये काम होऊ शकतं. या खूप बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चांगल्या प्रमाणात होणार आहेत. नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपण जसं डिजिटल ज्या संगणकीकरणाचा एवढा फायदा झाला, ज्याच्यामध्ये QR कोडद्वारे आपण पेमेंट्स करतो. त्यानंतर डायरेक्ट पेमेंट जे आहेत आपण ऑनलाईन पेमेंट्स करू शकतो. त्यानंतर कुठेही म्हणजे तुम्हाला दुसऱ्या देशात जरी पेमेंट्स पाठवायचे असतील तर ते तुम्हाला करता येतात ऑनलाईन. UK, USA, UAE वगैरे अशा ठिकाणी कुठेही तुम्हाला करायचं असेल तर हे डिजिटल B2B प्लॅटफॉर्ममुळे शक्य झाल्यात गोष्टी, ज्याच्यामध्ये एक्सपर्ट जे आहे ते काम करतात आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालत राहतात गोष्टी. आता पुढे याचा जो सहकाराचा फायदा जो आहे ना, तो आता ग्रामीण भागामधल्या बऱ्याचशा लोकांनी घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे. संगणक डिजिटल स्वरूपात आपण जेवढं येता येईल, एआयचा जेवढा जास्त वापर करता येईल तेवढा आपण शिकलं पाहिजे. खरं तर वापर कसा केला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. दुसरी गोष्ट, सहकाराचा जो भविष्य आहे किंवा याच्यात काय आपण गोष्टी करू शकतो, ज्याच्यामध्ये जर सहकार आपण बघितलं, सहकार म्हणजे मी नाही, म्हणजे स्वतः मी असं म्हणू शकत नाही. सहकार म्हणजे आम्ही, सहकार म्हणजे वी. तर वी हा जो प्रकार आहे म्हणजे एकट्याने जिंकण्यापेक्षा सर्वत्र एकत्र येऊन आपण जर केलो तर आपण अजिंक्य राहू शकतो. या पद्धतीमध्ये आपल्याला सहकार क्षेत्रातलं काम जे आहे ते अशा प्रकारे असतं. तर ते एकत्र राहूनच आपल्याला अजिंक्यपद मिळवायचं आहे खरं तर. त्या पद्धतीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट घेऊया. जसं आता LPGचं काल आपण बघितलं,
ज्यामध्ये बरेचसे धोरणं अजून येऊ घालतील किंवा पुढील काही वर्षामध्ये अजून चेंजेस होतील. ते आपण काही जे काही अपडेट येतील ते अपडेट देत राहू. डिजिटल टेक्नॉलॉजीचा जास्त प्रमाणात वापर होत राहील. फक्त एवढंच की काही डिजिटल जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा हे आपल्याला शत्रू नाहीये करत, पण ते आपण सावधान पण राहिलं पाहिजे. कारण जसं आपण बघतो डिजिटल फ्रॉड्स वगैरे होतात, तो पद्धतीमध्ये आपल्याला ते सावधान राहणं गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता वाढली ऑफकोर्स या गोष्टीमुळे, ज्यामध्ये डिजिटल स्वरूपामध्ये जसं आपण बघितलं उबर आहे. आता मी भारत टॅक्सीचं उदाहरण दिलं तुम्हाला, जे आता भारतामध्ये येऊ घातले. उबर आणि ओला यांच्यासाठी एक सहकारी तत्वावर काम करणारी जी संस्था आहे, याच्या व्यतिरिक्त भारतातली आपली गव्हर्नमेंटची थोडक्यात भारत टॅक्सी ऍप ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्या परदेशी ज्या संस्था आहेत त्यांच्यासाठी त्यांना आपण एक टक्कर देण्यासाठी म्हणूया आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम होऊ शकतं. त्यानंतर जसं मी एअरबीएनबी वगैरे म्हटलं किंवा कॉपरेटिव्ह व्हर्जन वगैरे, याचं खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी होणार आहेत पुढे. ह्या शेवटी जाताना एवढं सांगेन की आपल्याला जगाशी स्पर्धा करायचीच आहे. ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी बघायच्या, जगात काय चाललंय, पण आपण एकत्र राहून काम करायचं आहे. स्थानिक जे लोक आहेत ते सर्वांना एकत्र घेऊन काम करायचंय. तर ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना माहिती करून घ्यायची आहे सहकार क्षेत्राबद्दल, त्यांच्यासोबत शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जीडीसीए कॉलेजच्या नंबरवरती कॉल करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.